काय तुकोबरायाचा अधिकार होता महाराज. हो भगवंत महाराज तुकोबराया न्यायला आले. हो मग त्यावेळेस महाराज सांगतात पाहुणे घराची आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार काय करू उपचार कोप मोड की जर्जर. हो महाराज सांगतात देव पाहुणा आला. महिला त्याच्यामुळे तर म्हणत असतात विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा. तुमच्या कामाचं नाही ही बरं का. हो महाराज म्हणतात देव पाहुणा आला. पाहुणे घराचे आजी आले ऋषिकेशी. हो आणि मग त्यावेळेस हो घरी मोडक्याचे बाजावरी वाकळाच्या शेजा काय करू उपचार काय करू उपचार कोप मोडके जर्जर. हो कशाचा दिवाण कशाचा काय काय कशाचा दिवाण. बस म्हणले त्या बाजावर बस. महाराज म्हणतात बस बस तिथं मुडकी बाज आहे म्हणले बस. हो दरदरीत पाण्या माझे कैशा रांधेल्या कान्या काय करू उपचार. आई साहेबाला सांगितलं म्हणजे याला खायला कर काहीतरी. हो हांडाभर पाणी आणि त्याच्यात मुठभर कान्या. आमचे गुरुवर कुरेकर बाबा सांगत असतात कान्याचे 3 प्रकार आहेत. हो कान्याचे 3 प्रकार आहेत कान्या. हो तुला कान्या कळतात का कसल्या असतात. चिवड्यासारख्या अशा घट्ट कान्या. आम्ही लहानपणी असताना आता हे कान्याचे दिवस आहेत. आता हे सुगीचे दिवस आहेत ना ज्वारीचे. हो मग खाळ्याच्या टायमाला कान्या असायच्या घट्ट कान्या बरं का. काही कान्या रावसाहेब महाराज जेवढं पात्र आहे तेवढ्या पुरतच वाढल्यानंतर पात्रा पुढचं. 3 नंबरच्या कान्या पहिल्या पात्राला वाढल्या म्हणजे खालच्या पात्राला भिडायला जातात. हो याला म्हणायचं वारकऱ्याच्या कन्या. तसं म्हणजे कर म्हणलं कन्या खायला आणि कन्या खाल्ल्या देवाने. आणि मग महाराज म्हणजे याला पान द्यायचं खायला 120-300 नाही. हो मसाला पान नाही साधं पान नाही मुखशुद्धी तुळशी दळ आणि तुका म्हणे मी दुर्बळ म्हणजे घे तुळशीचं पान घेईन म्हणजे ती ढेकर. मग महाराज म्हणतात हो महाराजांना देव म्हणतो चला बरं का. म्हणजे आज नाही जायचं आमचा उद्याच्याला एकादशीचा नियम आहे. आमच्या घरामध्ये तू नांदत आहे नांदेत या घरे तया घरे तया घरी दैवत पंढरी ते दैवत पंढरी महाराज म्हणतात धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार देव आणि भक्त तुझा नाही विचार. नांदे तया घरी. हो महिला काय म्हणते मी या घरात नांदते आणि पुरुषाला विचारल्यानंतर पुरुष म्हणतो मी या घरात राहतो अहंकार. हो तसं महाराज देव आला आणि मग महाराजांनी सांगितलं म्हणजे चला म्हणजे अजिबात नाही उद्याच्याला एकादशीचा नियम आहे. एकादशी देव जागरण आला म्हणजे तू जागरणाला येतो आज कसं यायचं म्हणजे सांग. म्हणजे द्वादशीला चला म्हणजे द्वादशी दिवशी शिरापत असते पाहे प्रसादाचे वाट
द्यावे दोहोनी या ताट शेसे घेऊन जाईन तुमचे झाले या भोजन. म्हणजे त्रयोदशीला चला म्हणजे नाही. पहिल्या काळामध्ये हो सण जर जवळ आला मुक्तीराम महाराज तर जुन्या काळात माणसं म्हणायची आता जाऊ नका सण झाल्यावर जा. तसं सण आलता जवळ शिमग्याचा. हो महाराजांनी त्यांचं कर्म जाळून टाकलं. पूर्वकर्मा होळी करून या सगळं कर्म जाळून टाकलं. महाराज म्हणतात म्या माझं कर्म जाळून टाकलं सगळं. हो कर्म जाळलं म्या. मग महाराजांनी सांगितलं हो म्हणजे चला म्हणजे चला आता उद्या म्हणजे आज नग आज लय वाईट वक्त खाल्लेली माणसं असतात म्हणजे मग सांगितलं म्हणजे आज नग अजिबात मग परवा दिवशी जाऊ. मग बीजेच्या दिवशी हो मग महाराज म्हणतात गेला तो विमाने बैसोने या बैसोने या गेला तो विमाने बैसोने या मन राम छोर चकरा पे मन राम छोर चकरा पूछो अधिकार होता. प्रयाण काळे देवे विमान पाठविले कलेच्या काळा माझे अद्भुत वर्तविले. मानव देह घेवणे निजधामा केले निळा मने सकळा संता तो सविले. जे द्यादे सद्गुरु स्वामी तुकया दातरा तारक तो सकळांचा जीवलक सोयरा जे जे वजे. म्हणून तर महाराज या वर्षीचं वर्ष अतिशय महत्वाचं आहे. जगद्गुरु तुकोबरायाला 375 वर्ष होत आहेत वैकुंठाला जाऊन. त्याच्यामुळं गाथा पारायण करा. उद्याच्याला महाराजांचे उत्सवाचे सप्ते सुरू होत आहेत. हो जो वाचीन गाता तो त्याचा सुधरेन जो वाचणार नाही गाता तो खाईन संसाराच्या. तुम्हीच म्हणा आता. महाराज म्हणतात किती ताकद आहे महाराजामध्ये. गेला तो विमानी बैसोनिया इतका अधिकार महाराजांचा होता. आणि तोच अवतार हो नामदेव महाराजांचाच अवतार जगद्गुरु तुकोबरायांचा आहे.